सेल्फ रेग्युलेशन हा व्हिडिओ कम्प्लिटली ऑथेंटिक व्यक्तींसाठी आहे. कारण इमोशनल रेग्युलेशन, सेल्फ रेग्युलेशन हा विषय ऑथेंटिक व्यक्तींपुरती मर्यादित असतो. फॉल्स सेल्फ असणाऱ्या व्यक्तींमध्ये रेग्युलेशन करण्याचा गरज पडत नाही, कारण की ते एका प्रोग्रॅमनुसार चालत असतात. त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये एक प्रोग्रॅम सेट केलेला असतो एका रोबोटिक प्रमाणे, त्या पद्धतीने तो चालत असतो. एखादी कॅसेट संपल्यानंतर परत ज्या पद्धतीने सुरुवातीपासून त्या गोष्टीची सुरुवात होते, पण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सुरू होत असते त्याच्या लाईफमध्ये. म्हणून सेल्फ रेग्युलेशन हा विषय फक्त आणि फक्त ऑथेंटिक व्यक्तींपुरती मर्यादित असतो. नमस्कार, माझं नाव समीप नागवेकर. मी मनशक्ती आणि मनोधैर्य व्यसनमुक्ती केंद्राच्या या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इमोशनल रेग्युलेशन म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, की आपण दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित प्रमाणे जीवनमान व्यतीत करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो, ज्या आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. त्या गोष्टी आपण अनएक्सपेक्टेडली आपल्या जीवनामध्ये घडतात आणि या अनएक्सपेक्टेडली घडलेल्या घटनांना आपण सामोरे जायला कधी कधी प्रिपेअर्ड असतो, कधी कधी प्रिपेअर्ड नसतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला इमोशनल ब्रेकअप किंवा सेपरेशन किंवा एकमेकांचे मतांतर होणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रिपेअर्ड असतो का? तर अजिबात नसतो. कारण का आपण त्या अनएक्सपेक्टेड गोष्टी असतात, त्या आपण काही रोबोट नाही आहोत की आपण असं काही झालं तर लगेच त्या दुसऱ्या मोडमध्ये आपण लगेच निघून गेलो, असं कधी करता येत नाही. त्यामुळे आपल्याला इमोशनल सेल्फ रेग्युलेशनसाठी इमोशनल पार्ट आपला माहिती असणं, कशा प्रकारे काम करतो हे जाणणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी सगळ्यात पहिली गोष्ट, आपण 2 रूल महत्त्वाचे लक्षात घेतले पाहिजे. की इमोशनल पार्ट हा नेहमी ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला पहिला इंटरनल बॉडीमध्ये तयार होतो. बऱ्याचदा आपण ही गोष्ट बघतो की समजा एक ॲक्सिडेंट होता राहिलेला आहे. अचानक तुम्ही त्या ॲक्सिडेंट समोर तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक समोरून कोण ना कोणतरी उभं राहिले आणि तुम्ही अचानक ब्रेक दाबल्यामुळे तो ॲक्सिडेंट वाचलेला आहे. तर पहिले भीती वाटते की पहिले पोटात गोळा येतो. तर तुम्ही जर नीट विचारात घेतला तर पहिले पोटात गोळा येतो. म्हणजे इट मीन्स काय? इट मीन्स की पहिले इमोशन्स हे आपल्या शरीरात तयार होतात आणि जेव्हा ते इमोशन शरीरात होतात मग ते प्रोसेस होऊन मनामधनं ब्रेनमधनं या सगळ्या गोष्टीमार्फत मग ती सगळ्या गोष्टी आपल्या फिअर, एन्झायटी या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये त्या गोष्टी दिसून येतात. आणि दुसरा रूल असा आहे की ती गोष्ट जरी इंटरनल जरी असली तरी बाहेर एक्सप्रेस करत असताना सुद्धा त्याच पद्धतीने एक्सप्रेस होते. म्हणजे इंटरनली आपल्याला भीती वाटते आणि बाहेर आपण हसत खेळत फिरतोय असं कधी होत नाही. आपल्याला इंटरनली जर भीती वाटत असेल, फिअरफुल वाटत असेल, आपण त्या गोष्टीमध्ये चिंताग्रस्त असू, तर बाहेरही आपल्या बाबतीमध्ये चिंताग्रस्तता होते. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला अचानक पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्यावेळेला आपण ह्या गोष्टी रेग्युलेट कशा काय करू शकतो? तर त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक म्हणजे कुठल्याही वयोमानाचा व्यक्ती असो, त्याच्यामध्ये एक इनर चाइल्ड आहे. प्रत्येकामध्ये एक लहान मूल आहे, लहान मनाचं मूल आहे, म्हणजे ज्याचं अगदी कोमल मन आहे. असं एक व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये असतं. आणि पालक ज्या पद्धतीने आपल्या मुलाचं संगोपन करतात त्या पद्धतीने आपल्याला तसं संगोपन करावं लागतं. मी उदाहरणार्थ सांगेन की एखादं लहान मूल एका शॉपिंग मॉलमध्ये काहीतरी वस्तू घ्यायला गेलं आहे आणि तिथे एखादं खेळणं बघून खूप रडतं, अगदी जमिनीवर बसतात, रडतात, हातपाय आपटतात आणि ही प्रोसेस त्यांची बऱ्याच वेळ चालते. त्या मुलांची त्या मानसिकरित्या ती डेव्हलपमेंट नसली झाल्यामुळे त्यांना त्या इमोशन्सना रेग्युलेट करता येत नाही. त्यावेळेला पेरेंट्स काय करतात? पेरेंट्स त्या बाळाला जवळ घेतात, त्याच्या चेहऱ्याकडे बघतात, काही काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे, आपण ती गोष्ट घेऊ, तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट घेऊ, अशा पद्धतीने ज्या वेळेला त्याला सांगतात त्यावेळेला ते बाळ त्या गोष्टींमध्ये स्वतःचं एक कम्फर्ट बघायला लागतात. लहान मूल त्या पेरेंट्समध्ये एक कम्फर्ट बघायला लागतात. त्या कम्फर्टमुळे एक बॉन्डिंग तयार होतं आणि तो एक विश्वास संपादन होतो की नाही, हा व्यक्ती म्हणतोय म्हटल्यानंतर ही गोष्ट खरीच असेल. त्या पद्धतीचं बॉन्डिंग झाल्यामुळे मग मूल ते शांत होतं
आणि मग पुन्हा ते हसत खेळत त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आपल्या इनर कोरमध्ये किंवा आपल्या इनर सर्कलमध्ये जे एक लहान मूल आहे, इनर चाइल्ड जो आहे, त्याला त्याचं पालकत्व कसं करायचं हे आपल्याला स्वतःला ठरवायला पाहिजे. आपण स्वतः त्या गोष्टी करू शकतो आणि आपल्याला आपल्या इनर चाइल्डला ही गोष्ट समजवायला पाहिजे, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता ज्या घडतायत, त्या गोष्टी कशाप्रकारे घडतायत. आता पुन्हा या सगळ्या गोष्टीचा एक विषय येतो, की समजा अचानक एखादा व्यक्ती तुमच्या पुढे आला आणि तुम्हाला म्हणतोय, की तू अनवर्दी आहेस, तू अब्युझिव्ह आहेस किंवा तू इनह्युमन आहेस. तर या सगळ्या भावना समोरच्या व्यक्तीच्या आपल्यावर प्रोजेक्ट करणं, ह्या भावना नक्कीच कुठे ना कुठेतरी तयार झालेल्या आहेत. तर ह्या भावना कुठे तयार झाल्या आहेत? तर ह्या भावना त्या व्यक्तीच्या शरीरात त्याच्या इंटरनल गोष्टींमध्ये तयार झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी तो आपल्यावर प्रोजेक्ट करतोय. त्याने बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द आपल्याला लागू झालाच पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने विचार करायलाच पाहिजे, असं अजिबात नाही आहे. पण आपलं स्टेट ऑफ माइंड काय सांगतं, की जर समोरचा व्यक्ती जर काही सांगतोय, काही पॉईंट सांगतोय, तर त्या पॉईंटमध्ये काही ना काहीतरी तथ्य असायला पाहिजे. त्यामुळे आपण लगेच विचाराच्या मोडमध्ये जातो, की अरे तो म्हणतोय तर ते तसं तर नाही आहे, ते तसं तर नाही आहे. नेमकं काय प्रॉब्लेम आहे? नेमकं काय गोष्टी आहेत? आपण ह्या सगळ्या प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये पहिले जातो आणि त्या कन्फ्युजनमध्ये वावरत असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजत नाही, की एक्झॅक्टली मी स्वतःला रेग्युलेट कसं करायचं आहे. तर त्यावेळेला ह्या पेरेंटिंगचा खूप फायदा होतो, की आपण आपल्या इनर चाइल्डला ही गोष्ट समजवायला पाहिजे. आपल्या मनाला ही गोष्ट समजवायला पाहिजे, की ॲक्च्युली हे प्रोजेक्शन आहे. आपण ॲक्च्युली काय व्यक्तिमत्व आहोत, आपण काय आहोत, अ, अ, आपण त्या पद्धतीचे व्यक्ती आहोत का? किंवा आपण तो व्यक्ती सोडून इतर जगाचंही सेम तसंच मत आहे का? या सगळ्या गोष्टीचं विचारात घेतल्यानंतर लक्षात येईल, की या गोष्टीला काही सेन्स नाही आहे, काही पॉईंट नाही आहे. मग त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मी का त्या गोष्टीच्या बाबतीत विचार करतोय? मी का त्या गोष्टीच्या बाबतीत एवढा डिस्ट्रक्टिव्ह होतोय? ऑथेंटिक सेल्फ हे नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह विचार करत असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये वारंवार घडतात. कारण का त्यांना रिलेशनशिप, फ्युचर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत काही ना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह त्यांच्या डोक्यामध्ये चालत असतं. अगेन्स्ट इतर व्यक्ती ज्या असतात त्या डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये चाललेल्या असतात. त्यांचा एकमेव उद्देश हा असतो, की तो डिस्ट्रक्शन पोहोचवणं. तर त्यामुळे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. तो आपला प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आपण कधीही या सिच्युएशनमध्ये आपण स्वतःचं पेरेंटिंग स्वतः करायला पाहिजे. ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी करताना पहिली गोष्ट महत्त्वाची लक्षात येते, की आपल्याला इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे त्या गोष्टीवर, की एक्झॅक्टली काय घडतंय? एक्झॅक्टली काय होतंय? आणि एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टीचा अर्थार्थी काही संबंध आहे का? त्यानंतर दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकेल, की डायरी रायटिंग. आपण जर रेग्युलर बेसिसवर डायरी रायटिंग करत असू, आपल्या इमोशन्सला आपल्याला जर कंट्रोल करायला जमत नसेल, तर ती डायरी रायटिंग खूप कामाला येते. खरं पाहिलं तर हा इमोशनल रेग्युलेशन किंवा सेल्फ रेग्युलेशन हा विषय माझ्या दृष्टीने मी स्वतः खूप अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्याला डिसिजन करत असताना कारण आपण कुठल्याही घटनेच्या बाबतीत, कुठल्याही प्रोजेक्टच्या बाबतीत, कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत डिसिजन घेत असताना आपण फ्युचरिस्टिक गोल धरून डिसिजन घेत असतो. आणि तो फ्युचरिस्टिक गोल जेव्हा आपण धरून जेव्हा निर्णय घेतोय, त्यावेळेला तो चुकीचा होऊ नये यासाठी आपण बऱ्याचदा एक कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये विचार करतो. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी तो डिस्कनेक्शन होऊन जातो, की माझा इनर चाइल्ड काय सांगतोय आणि मी काय म्हणतोय आणि समोरचा व्यक्ती आपल्यावर काय प्रोजेक्ट करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं कन्फ्युजनमध्ये आपण पूर्ण लाईफ ज्या पूर्ण चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये केलेलं असतं, त्या कुठे ना कुठेतरी एक त्याला ब्रेक लागतो. त्याला त्या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी एक अशी वेळ येते, की त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लागतो, की आपण या सगळ्या गोष्टीचा काय पद्धतीने वापर करायला लागेल. तर पहिला मी त्याच्यावर पर्याय हा सांगितला, की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डायरी रायटिंग करायला पाहिजे. अशा पद्धतीचे ज्यावेळेला मला इमोशन्स येतात, त्यावेळेला नेमके कशा प्रकारचे इमोशन्स असतात, रिव्हेंजियस थॉट्स येतात का? किंवा आपल्याला डिप्रेशन वाटतं का? किंवा आपल्याला
काहीच करू नये, आपण खरंच वर्दी आहोत असं वाटतं का? हे सगळे लिहून काढायचं आणि लिहून काढल्यानंतर त्या गोष्टी काही काळापुरती असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण नॉर्मल व्हायला लागतो. त्यावेळेला नॉर्मल होताना आपण कुठल्या गोष्टी केल्या, हे त्या डायरी रायटिंगमध्ये आपण जर समोर लिहिलं, तर आपण पुन्हा ज्यावेळेला त्याच मोडमध्ये, त्याच विषयामध्ये तशा पद्धतीने जर गेलो, तर आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, हे आपल्याला ॲटलीस्ट एक डाटा आपल्याकडे तयार होतो, की हां, माझे हे इमोशन्स आहेत, हे इमोशन्स मी कंट्रोल करू शकत नाही आणि या इमोशन्सवर मला काम करायचं आहे. सो वी आर वी आर टॉकिंग अबाउट सेल्फ रेग्युलेशन. आपल्याला आयुष्याचा एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठे-मोठे डिसिजन्स घ्यायचे आहेत, बऱ्याचशा गोष्टी अप्स अँड डाऊन सहन करायच्या आहेत. त्यावेळेला हे सेल्फ रेग्युलेशन जर आपण रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिसमध्ये करत असू, तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींना, अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. थर्ड अँड द लास्ट थिंग, मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये बरेच लोक योगा करतात, प्राणायाम करतात, सगळ्या गोष्टी करतात. पण एक सोपा उपाय, दिवसातनं 3 ते 4 वेळा मोठा दीर्घ श्वास घेऊन सोडला, तरीसुद्धा आपल्या इमोशनल पार्ट्सना खूप त्याचा फायदा होतो. म्हणजे हा हा तर अगदी नॉर्मल चालता-फिरता करता येण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली जर आपण दिवसातनं एका ठिकाणी थांबून शांतपणे बसून एक 10 वेळा दीर्घ श्वास घेऊन सोडला, तर ऑटोमॅटिकली आपले सगळे इंटरनल जे विचार आहेत ते एका जागी शांत होतात आणि आपण पुन्हा एकदा एनर्जेटिक फील करतो. तर ह्या गोष्टीचे रेग्युलर प्रॅक्टिसमुळे आपल्याला सेल्फ रेग्युलेशन या गोष्टीवर काम करता येईल. अर्थातच गेल्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा टॉक्सिसिटी या विषयावर जेव्हा बघितलं, त्यावेळेला ह्या टॉक्सिसिटीसह जेव्हा आपल्याला जगायचं आहे, त्यावेळेला हे मुद्देसुद्धा तितकेच कामाला येऊ शकतात, की आपण आपल्याला सेल्फ रेग्युलेट कशाप्रकारे करू शकतो. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला ट्यून करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अर्थातच माझं नेहमीचं म्हणणं, की जर तुम्हाला वाटतंय की ही इन्फॉर्मेशन मी जी देतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, पण अर्थातच त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्यामुळे माझी विनंती आहे कळकळीची, की सगळ्यांनी ती इन्फॉर्मेशन लोकांना जर ती उपयुक्त आहे असं जर वाटत असेल, तर त्यांनी नक्की शेअर करावी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.